यानंतर पाहूयात पुढारी न्यूजचा विशेष कार्यक्रम महाराष्ट्र नेक्स्ट। नमस्कार, मी कस्तुरी। महाराष्ट्र नेक्स्ट मध्ये तुमचं स्वागत आहे। बघूयात आठवड्याभरातील काही महत्त्वाच्या बातम्या। राज्य मंत्रिमंडळानं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेस मंजुरी दिली असून शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे। या योजनेमध्ये कर्जमुक्ती, वन टाइम सेटलमेंट आणि प्रोत्साहनपर अनुदान असे 3 घटक समाविष्ट आहेत। 2 लाखांपर्यंत थकीत कर्ज असलेले शेतकरी पूर्णपणे कर्जमुक्त होणार आहेत। लाखो शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या या निर्णयाचं मंत्रिमंडळ बैठकीमध्ये स्वागत करण्यात आलं। मार्च 2026 मधील अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं 16,71,59,000 रुपयांच्या मदतीसाठी मंजुरी दिली आहे। या मदतीचा लाभ राज्यातील 22,123 शेतकऱ्यांना मिळणार असून 10,375 हेक्टरहून अधिक क्षेत्र बाधित झालं होतं। छत्रपती संभाजीनगर विभागासाठी 12,30,00,000 तर नागपूर विभागासाठी 4,40,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय। मराठा समाजासाठी राज्य सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतलाय। ओबीसी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शैक्षणिक सवलती आणि विविध योजनांचा लाभ आता मराठा समाजातील विद्यार्थ्यांना देखील मिळणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारनं या संदर्भातील निर्णय घेतला असून शिक्षण आणि कौशल्य विकासाच्या संधी अधिक व्यापक होणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकसित भारतासाठी कौशल्य विकास आणि नवतंत्रज्ञानाचं महत्त्व अधोरेखित केलं। मुंबईमध्ये Y4D फाउंडेशनच्या इंडिया @2047 डायलॉग या कार्यक्रमात मुख्यमंत्री सहभागी झाले होते। क्वांटम कॉम्प्युटिंग, डीप टेक आणि सेमीकंडक्टर सारख्या क्षेत्रांसाठी कुशल मनुष्यबळ तयार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे। Y4Dच्या स्किल डेव्हलपमेंट युनिव्हर्सिटी उपक्रमाचं त्यांनी स्वागत केलं। राज्यातील एसटी प्रवास अधिक आधुनिक आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी राज्य सरकारनं मोठं पाऊल उचललंय। विकसित महाराष्ट्र या संकल्पनेअंतर्गत 2047 पर्यंत एसटीचा संपूर्ण ताफा हा ई-बसेसमध्ये रूपांतरित करण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलंय। यासाठी राज्यभर चार्जिंग स्टेशनचं जाळं उभारण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 20 फूट उंच अर्धाकृती कांस्य पुतळ्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं। शिवराज्याभिषेक दिनाचं औचित्य साधत हा सोहळा पार पडला। देश विदेशातील प्रवाशांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाची आणि प्रेरणेची ओळख होणार आहे। विमानतळाच्या नामकरण प्रक्रिया देखील लवकरच पूर्ण होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आलाय। तर विविध मान्यवर आणि विमानतळ प्रशासनाच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला। केवळ 8 महिन्यामध्ये हा भव्य अशा प्रकारचा पुतळा तयार झाला। आज आम्ही त्याचं अनावरण केलं आहे आणि मला विश्वास आहे या आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणारा आणि जाणारा प्रत्येक प्रवासी हा महाराजांच्या या प्रतिमेतून, महाराजांच्या पुतळ्यातून, महाराजांच्या स्मारकातून त्या ठिकाणी ऊर्जा प्राप्त करेल। ठाण्यातील धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना सुरक्षित घरं उपलब्ध करून देण्यासाठी क्लस्टर पुनर्विकास योजनेला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले। कोपरी, किसननगर आणि वागळे इस्टेटमधील क्लस्टर योजना महाप्रीतकडून MSRDC कडे हस्तांतरित करण्याचाही निर्णय घेण्यात आलाय। ठाणे MIDCची 60.72 हेक्टर जमीन पुनर्वसन प्रकल्पासाठी तातडीनं हस्तांतरित करण्याचे आदेश देण्यात आले। ठाण्यासह MIDC क्षेत्रातील क्लस्टर प्रकल्पांना व्हायटल पब्लिक हाऊसिंग प्रोजेक्ट घोषित करून त्यांना गती देण्यात येणार आहे। लोकांचं जीवनमान जे आहे हे बदलण्यासाठी हा क्लस्टर प्रकल्प आपण आणला। ठाण्यामध्ये ठाणे महापालिका आणि सिडको मिळून क्लस्टर राबवते। क्लस्टर योजना ही अतिशय गेम चेंजर योजना आहे। पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यामध्ये वादळी वारा आणि मान्सून पूर्व पावसामुळे विविध भागात मोठं नुकसान झालं। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या नुकसानग्रस्त भागात जाऊन पाहणी केली आहे। अनेक गावात गारपिटीमुळे शेतीचंही मोठं नुकसान झालंय। या भागात भेट देऊन सुनेत्रा पवार यांनी नुकसानाचा आढावा घेतला आणि मदतीसंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत। अगोदर सगळ्यांचे पंचनामे किंवा जे त्यांच्या मागण्या असतील ते बघते मी। साधारणतः नुकसानाची हे किती आहे म्हणजे तीव्रता किती आहे सगळ्या दृष्टीने, पिकांचं किती आहे किंवा शहरामध्ये आता बारामती शहरामध्ये सगळी झाडं एवढी मोठी पडलेली आहेत, त्याचं काय करता येईल आता ते आधी बघणार आणि नक्कीच त्याच्यावरती सकारात्मकच विचार करण्यात येईल। या सगळ्या बातम्यांसह महाराष्ट्र नेक्स्ट मध्ये वेळ झाली इथे थांबण्याची। नमस्कार।